तो आता आपण बघूया विण दोघांतलीही तुटेण्याचा एपिसोड रिव्ह्यू. स्वानंदी आपल्या माहेरी येते. मंदाकिनी आदिराच्या बॅग घेऊन उभी असते. तेव्हा स्वानंदी बोलते, अरे बापरे. तेव्हा मंदाकिनी बोलते, बरं झालं तू आलीच. जा जा या तू या बॅगा घेऊन जा. आदिरा गेली आहे ना, एवढीशी छोटीशी बॅग घेऊन गेली. तिला कसं सगळंच लागतं तिच्यासोबत. जा जा घेऊन जा, तू जाताना घेऊन जा. तेव्हा स्वानंदी तिच्या आईला बोलत असते की आई अगं तिच्या घरची परिस्थिती वेगळी हे माहिती आहे ना आपल्याला. आणि हे बघ आई, तूही पहिल्यांदा सासू बनली तर तुला ॲडजस्ट करून घ्यावं लागेल ना. काही गोष्टी तिला नाही सहन होत, काही गोष्टी तर करू दे ना तिला. तेव्हा मंदाकिनी आदिराबद्दल काय काय बोलत असते की ती माजुरडी आहे, बसून राहते नुसती, सगळं कामं मीच करते, मैद्याच्या गोळ्यासारखी आहे, असं तसं बोलत असते. तेवढ्यात स्वानंदीचे बाबा पण येतात. तेव्हा ते बोलतात की तू का तिला बोलतेस आणि नंदू तू का तिचं ऐकतेस. तेव्हा मंदाकिनी बोलते, हो का, किती पैशांची उधळमाट करत असते, दर 2-2 मिनटाला तिच्या पार्सल सांगा ना, तर सांगा ना, 9,000चं आईस्क्रीम घेतलं होतं ते सांगा तिला. तेव्हा स्वानंदी बोलते की आई मी त्या घरात राहते, मला माहिती आहे. तेव्हा रोहन तिथे सुशही येतात. तेव्हा मंदाकिनी बोलत असते की सासू म्हणून काही तिला रिस्पेक्ट आहे की नाही. हे बघ, मला तिचं तुझ्या घरचं तिथलं सांगू नको, मला माहिती तिच्या घरचं काय आणि आपल्या घरचं काय. हे बघ, तुला पहिले सांगून ठेवते, रोहनचं आणि तिचं लग्न लवकरात लवकर मोडणारे सांगून ठेवते. तेव्हा स्वानंदीचे बाबा बोलतात की काय. इकडे समोर आदिराला समजत असतो की बघ आदिरा, तू आता या गोष्टीवर विचार करू नको. तेव्हा आदिरा बोलते, नाही पिंट्या दादा, मी तुला नाही समजू शकत, तू नाही समजू शकत, मी नाही राहू शकत तिथे. तेव्हा समोर तिला समजत असतो की बघ हे कोणाबद्दल बोलूही नको. तेव्हा आदिरा बोलते, मी बोलली का पिंट्या दादा, मी रोजसुद्धा बोलली नाही, कारण की त्याला गिल्टी वाटतं. तेव्हा समोर बोलतो, हे बघ आदिरा, असं टोकाचा निर्णय घेण्याच्या आधी तू विचार कर. तुला लग्न करण्याच्या आधी ही सगळी परिस्थिती माहिती होती ना. घरात प्रत्येक माणसं, प्रत्येक जण वेगवेगळ्या मताची असतात आदिरा. आता आपल्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी नेहमी उघडे असतील, तो विषयच नाही. जितका आमचा अधिकार तितकाच तुझा अधिकार आहे. पण हे बघ, त्या घरातून तू जे निघून आलीस तर त्या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. तेवढं तिथे अंशुमन आणि अर्पिता येते. तेव्हा ते बोलतात की तुम्ही इथे, आम्ही तुम्हाला किती शोधलं. तेव्हा अर्पिता बोलते की हिचं काय. तेव्हा अदिरा बोलते की माझं काय म्हणजे. तेव्हा अर्पिता बोलते की अगं चेहऱ्यावर टेन्शन दिसते तुझ्या. तेव्हा अदिरा बोलते की हो, मम्माला असं कधी बघितलं नव्हतं, तर मग टेन्शन तर येणारच ना. तेव्हा अर्पिता मुद्दामच थिंगी टाकते, तुझ्या सासरच्या कर्टसी म्हणून एक कॉलसुद्धा नाही आला गं मम्माची तब्येत कशी वगैरे विचारायला. स्वानंदीने सांगितलंच असेल ना घरी फोन मम्माची तब्येत अशी बरी नाही म्हणून. तेव्हा समर बोलतो की अर्पिता, ही आता बोलायची वेळ नाही, जा तुम्ही दोघं जा काकूजवळ जाऊन बसा. आदिरा आणि अर्पिता जाते. तेव्हा अंशू तिथेच थांबतो आणि बोलतो की दादा तू बरा आहेस ना. तेव्हा समर बोलतो, मी ठीक आहे अंशू, तू नको काळजी करूस. तेव्हा अंशू बोलतो की फक्त तुझीच नाही, मॉम, आदिरा, ताई यांची सगळ्यांची काळजी आहे मला, स्पेशली आदिराची, शेंडेफळ आहे ना ते. तेव्हा अंशू बोलतो की आता कसं होणार दादा. तेव्हा समर बोलतो की काही नाही, सगळं व्यवस्थित होईल, छोटीशी लुटूपुटूची भांडणे जातील ती. तेव्हा अंशू बोलतो की पण दादा तुला माहिती ना आदिरा कशी आहे, धाकटी बहीण आहे ती, तिला नाही सहन होणार आहे, मी तर म्हणतो डायरेक्ट डिवोर्स घेऊन मोकळं व्हावं. तेव्हा समोर बोलतो, अंशू काय बोलतोयस तू हे, आणि तुला माहिती आहे का डिवोर्सचं काय आलं मध्येच. तुला जर आदिराची काळजी असती तर तू असा बोललाच नसता. तुला माहिती आहे ना तिचे रोहनवर किती प्रेम आहे, आणि मी काय मूर्ख आहे का माझ्या लग्नाची एवढी तडजोड तिच्यासाठी करण्यासाठी. डिवोर्स वगैरेचा काही विचार करू नकोस, सध्या आपण काकूच्या तब्येतीवर फोकस करूया चल. इकडे स्वानंदी तिच्या आईला बोलते की आई एवढ्याशा गोष्टीसाठी किती टोकाचा निर्णय घ्यायचा. तेव्हा मंदाकिनी बोलते, हा ना मला सवयीच आहे ना. अगं काय करते ती, नुसती बसलेलीच राहते, नुसतं मिरवायचं नुसतं. त्या दिवशी पार्टीसाठी सगळ्यांसाठी कपडे घेतले, पण सासूसाठी एवढेसे कपडे घेतले नाही. काय नुसती बसून राहते, काम नाही. तेव्हा स्वानंदी बोलते की आई तुझ्या नजरेत ती योग्य बनावी यासाठी तिने लग्न केलंच नाही आहे. तिला तिचं रोहनवर प्रेम आहे आणि रोहनसोबत तिला आयुष्य घालायचं आहे म्हणून त्यांनी लग्न केले. त्यांनी कामं करण्यासाठी आणि तुझ्यासाठी केलंच नाही आहे लग्न. तेव्हा मंदाकिनी बडबड करत असते. तेवढ्यात रोहन चिडतो, आई गप्प बस ना, उगाच तुझा मान राखतो म्हणून तू काहीही बोलूच नकोस. तेव्हा मंदाकिनी बोलते, आता तू मला बोलणार आहेस, मी तुला जन्म दिला, एवढं वाढवलं, आणि 2 दिवसाच्या आलेल्या मुलीसाठी मला बोलणार आहे. बघितलं ना स्वानंदी, रोहनला आणि मला दूर करून गेली ती जाता जाता. ही असली मुलगी आणण्यापेक्षा ना रोहनचं लग्न असतं झालं ना तर परवडलं असतं. तेव्हा रोहनचे बाबा जोरात ओरडतात, बास. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की नंदू या बाईला गप्प बसायला सांग, आणि तुम्ही सगळ्यांनी एक गोष्ट ऐकून घ्या, जर अदिरा आणि रोहनचा डिवोर्स जर झाला ना तर मी या घरात राहणार नाही. तुम्ही पोरांसाठी मी या बाईला सहन करतोय. जर अशी काही गोष्ट झाली ना तर एक डिवोर्स एक नाही 2 होतील, आणि मी या बाईला डिवोर्स देणार. आणि ते निघून जातात.
तेव्हा मंदाकिनी ओरडत असते, अहो अहो. तेव्हा मंदाकिनी बोलते, ही बाई ना स्वतःचा संसार तर उद्ध्वस्त करते, त्याबरोबर माझाही संसार उद्ध्वस्त करायला निघाली आहे. इकडे रोहन आणि स्वानंदी विचार करत असतात. तेव्हा स्वानंदी रोहनला खुणवते. तेव्हा रोहन बोलतो, ताई मला खरंच कळत नाही गं, मला जेन्युइनली कळत नाही की मी कशात अडकले होते. तेव्हा स्वानंदी बोलते की लग्न म्हणतात याला, हे अडकलो वगैरे असं विचार करू नकोस. तेव्हा रोहन बोलतो की ताई तू तरी याचं लिटरली मिनिंग घेऊ नकोस. तेव्हा स्वानंदी बोलते, तुला राग येणार नसेल तर एक गोष्ट सांगू का, यात मुळात चूक तुझी आहे. तेव्हा रोहन बोलतो की ठीक आहे, मान्य करतो चूक माझी, पण मी काय करायला हवं होतं. आदिरा चालली होती तेव्हा मी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. आई बोलत होती तेव्हा तिलाही थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. आदिराही थांबली नाही आणि आईला सांगितलं तर आपली आई तुला माहिती आहे ना. तेव्हा स्वानंदी बोलते की हो, हे बघ त्या छोट्या रोहन बोलतो की त्या छोट्या गोष्टींवरनं चिडतात, तर मी काय करू त्याला. तेव्हा स्वानंदी बोलते की त्या छोट्या गोष्टी म्हणतोय ना, त्या छोट्या गोष्टींनी आज त्या त्यांच्या फीलिंग्स आहेत. आदिरा लहानपणापासूनचा अनुभव इथे घेऊन आली, आई तिच्या वेगळ्या याच्यात जगली, त्यामुळे त्यांच्या त्या एक्सप्रेस करण्याच्या गोष्टी फीलिंग्स आहेत त्यामुळे त्या दोघींचं काहीही चुकत नाही. रोहन, या दोघींमधली कॉमन गोष्ट कोणती आहे रे. तुमच्या लग्नाच्या आधी आदिराचं आणि आईचं काही नातं होतं का? नव्हतं ना, नवीन होतात ना त्या दोघी एकमेकांसाठी. तर सो आईसाठी तू मुलगा आहेस आणि आदिरासाठी तू नवरा आहेस आणि तुझ्यामुळे परिणामी त्या दोघी एकमेकींबरोबर नात्यात अडकल्यात. या सगळ्यांमधला कॉमन दुवा तू आहेस, मग तू का नाही घेतली जबाबदारी. लग्नानंतर जी काही जबाबदारी सुरू होती ती कुठून, इथून ना. का नाही समजू शकला तू दोघींना. अरे मी राहते त्या घरात, आदिरा लहानपणापासून कशी वाढली त्या गोष्टी मी रोज पाहते त्या घरात. त्यांच्या घरात अशा छोट्या गोष्टींसाठी माणसं आहे. अरे मला कधी अशी चिडचिड होते की या बेसिक गोष्टी आपण आपल्या करू शकतोय, कारण त्यांच्या घरात या असल्या गोष्टी करतच नाही. आणि तसं असूनसुद्धा आदिरा या घरात येऊन खूप छोट्या का असेना खूप गोष्टी करते. ते कोणासाठी, तुझ्यासाठी. ताई पण मी काय करायला पाहिजे अजून. जेव्हा मुळात आई जेव्हा तिच्याशी भांडते ना, तर आईला मी नेहमी गप्प केलंय. हवं तर तू आदिराला विचार. तेव्हा स्वानंदी बोलते, एक्झॅक्टली तुला कळतंय का, इथेच चुकतोय तू. आईला गप्प करणार, त्यामुळे ती तुझ्यावर चिडचिड करणार. आई आणि आदिरा यात तुझ्यामुळे एकमेकींच्या नात्यात रोहन. मुळात बाईला कसं बनवलंय माहिती का, तिच्यामध्ये ना एक पॉझिटिव्ह एलिमेंट टाकलाय देवाने. त्यामुळे आईसाठी अरे बापरे, माझा मुलगा आता शेअर होणार आहे या फिलिंगमधून ती ऑलरेडी थोडी बिथरलेली असते आणि त्यावर तुझ्यावर राग काढू शकत नाही आणि तू बोलू शकत नाही आणि तीही बोलू शकत नाही, म्हणून तो राग ती सुनीवर काढते. आणि आदिरा, स्पेशली आदिरासारखी मुलगी जिचे तोंडून शब्द निघायच्या आधीच तिच्यासमोर सगळ्या गोष्टी हजर असतात, असं असताना ती इतपत ॲडजस्ट करते. आणि ते कधी ॲडजस्ट करणार. का म्हणाली मी तुला, चुकला आहेस तू रोहन. मुलगीनं सासूच्या जातामुळे घर सोडून जात नसते. अरे एकदा तू तिला बाजूला घे आणि तिला सांग की हो मला तुझं पटतंय, पण ती माझी आई आहे, तिला घे सांभाळून. एवढा बोललास ना तरी पुरेसं आहे. मग ती सासूचा सगळा जास्त सहन करते. आणि ॲट दॅट टाईम आईलाही सांग, अगं मी तुझा मुलगा आहे, तुझा मुलगा असल्यामुळे तो तुझ्यापासून कोणीही घेऊन जात नाही. ही सिक्युरिटी आईला दे आणि ही सिक्युरिटी तुला दोघींना द्यावं लागणार आहे. मुलाने नात्यात जबाबदारीने वागायचं म्हणजे काय करायचं, तर हे करायचं. इथून सुरुवात होते. जे काही लग्नाचे नवे दिवस म्हणतात ना, अरे ते असे निघून जातात. अरे पण नंतर चटके लागायला लागतात लग्नाचे, आणि ते एकमेकांबरोबर तुम्ही सांभाळले नाही तर पुढचं काही नाही होऊ शकत. आजच्या सोशल मीडियामुळे आपल्याला असं वाटतं की एखाद्या कपलला बघितलं की वाव हे किती आयडियल कपल आहे, असं म्हणत आपण त्यांना नाही फॉलो करू शकत. कारण जगातला प्रत्येक माणूस वेगळा, त्याची वागण्याची रीत वेगळी, त्याचा जगण्याचा ढंग वेगळा आणि विचार करण्याची पद्धती वेगळी. सो आपला पार्टनर कसा विचार करू शकतो हे आपल्यालाच कळतं आणि ते तुलाच शोधावं लागणार. तुला या सगळ्या परिस्थितीमध्ये आनंद शोधून काढावं लागणार. आणि आनंद तो तुम्ही शोधू शकला नाहीत ना, तर नात्यात एकटं पडल्यासारखं होतं. तेव्हा स्वानंदी एकदमच शांत होते. तेव्हा रोहन बोलतो, ताई मला सांग, तुझं आणि समरसरांमध्ये सगळं ठीक आहे ना. तेव्हा स्वानंदी शांत बसते रोहनकडे बघून. इथेच आजचा एपिसोड संपतो.